पहिला टर्न घेतला तर राईट साईडला मारुतीचं मंदिर आहे, पण दुसरा टर्न घेतला तर स्वामींचा मठ लागतो. त्यावेळी स्वामींचा मठ आत्ता जसा होता तसा नव्हता, जुनं होतं बांधकाम. मी पायरी चढलो, वर बघितलं तर मोठी तसबीर होती श्री स्वामी समर्थांची आणि त्याच्यावर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. मला आधी कळेना की कोण हे काय आहे, पण मी एक नाटकाचं तिकीट आणलं होतं आणि मी ते तिकीट त्यांच्या चरणी ठेवलं आणि सांगितलं की शुभारंभाचा प्रयोग आहे आणि या प्रयोग बघायला, कारण माझी नितांत श्रद्धा देवाविषयी तर नक्कीच शुभारंभाचा प्रयोग आहे आणि या प्रयोग बघायला, कारण माझी नितांत श्रद्धा देवाविषयी तर नक्कीच होती. आणि मी माझ्या नाट्यगृहामध्ये परत आलो तर हाऊसफुल झाला होता शो. आणि तो शो जो होता माझ्या आयुष्यात का लक्षात आहे की पूर्ण थिएटर भरलेलं होतं आणि फक्त एकच सीट रिकामी होती आणि ती स्वामी समर्थांची सीट रिकामी होती. मला असं वाटतं ती रिकामी नव्हती, स्वामी येऊन बसले होते. जर आज मी स्वामीची पोथी वाचतो, स्वामींचं नामस्मरण करतो, मी गुरुचरित्रेचं पारायण करतो वर्षातून एकदा, मी नॅचरली जेव्हा बोलतो तेव्हा श्री स्वामी समर्थांचा जप होतो. मी खरं सांगू का, आजोबा आहेत ते माझे. माझ्यासाठी मला स्वतःला असं वाटतं की कुठेतरी आपण मनमोकळेपणाने बोलावं. आपले विवंचना, आपले त्रास, आपला आनंद, आपलं दुःख हे सगळं सांगण्यासारखं कोणीतरी आपल्या जवळचं असावं. हां, माझी फॅमिली आहे, माझी बायको, माझी मुलगी सगळे आहे, पण तरीसुद्धा त्या पलीकडे एक नातं कुणाबरोबर तरी जडायला पाहिजे. तर ते नातं जे जडलं आहे ना, ते स्वामींविषयी आणि माझं जडलेलं आहे. आणि मी मरेपर्यंत मला माहिती नाही पुनर्जन्म आहे की नाही, पण मी नेहमी सांगतो की पुनर्जन्म जर मिळाला की स्वामींच्या सानिध्यात असलेल्याच व्यक्तीचा मिळावा. मी कदाचित मागच्या जन्मी स्वामींच्या सानिध्यात असेल, म्हणून 97 पासून मी स्वामींच्या सानिध्यात आलेलो आहे. पण मला असं वाटतं की माझा जन्म झाल्यानंतर 23-24 वर्ष गेल्यानंतर